सत्तेमध्ये बदल असावा, भाजपाचं कशा प्रकारे पराभव करता येईल महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये सुद्धा मोदी हटाव मोहीम कसं राबवता येईल यावरती प्रत्येक राजकीय पक्ष काम करत आहे आणि आपण पक्ष बांधणी होताना बघत आहोत। अशामध्येच महाराष्ट्रामधील जे पक्ष बांधणी होती, आघाडीची जे आघाडी करायची होती, त्यामध्येच महत्त्वाचा घटक होता तो म्हणजे वंचितचं फॅक्टर होतं। वंचित फॅक्टरला यावेळेस विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये कशा प्रकारे युती करून आघाडीमध्ये सामील करून घेता येईल याकडे सर्वांचं लक्ष होतं आणि याविषयी पाठपुरावा हा बाळासाहेब आंबेडकरांनी वारंवार पाठपुरावा केलेला आहे इंडियासाठी, म्हणजेच इंडिया आघाडीत सामील होण्यासाठी। ठीक आहे, आता बघा महाराष्ट्रामध्ये जी इंडिया म्हणजेच आताचं इंडिया जे आहे ते वंचितला सोबत घ्यायला तयार आहे असं ते दाखवतात, भासवतात। पण समजून घ्या, जर यामध्ये वंचित नाही आला, शक्यता काय आहेत आपण ते पूर्वी बघितलेले आहेत। ठीक आहे, आणि सर्वांना माहिती आहे की नेमके महाराष्ट्रामधील जे राजकीय समीकरण असेल ते समीकरण नेमकं काय असणार 2024 मध्ये लोकसभेला। जर वंचित फॅक्टर जर दूर राहिला तर आणि वंचित फॅक्टर सोबत राहिला तर त्यावेळेचं समीकरण काय असेल ह्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत। पण आता महत्त्वाची गोष्ट समजून घ्या, हे 4 ते 5 असे पॉईंट आहेत, त्या पॉईंटमुळं ह्या लोकसभेला आघाडी करून सुद्धा कुठल्या गोष्टी फेस कराव्या लागतील। वंचितला आणि शिवसेनेला हे मतदार सकारात्मक वोटिंग करतील का किंवा सकारात्मक हे कार्यकर्ते राहतील का, याविषयी आपण 4 ते 5 पॉइंट्स या व्हिडिओतून बघणार आहोत। बघा, पहिला पॉइंट आहे, महत्त्वाचा पॉइंट आहे, तो पॉइंट कुठला की शिवसेनेला आणि वंचितला जे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा मतदारसंघ आहे तो सपोर्ट करेल का किंवा कार्यकर्ते हे वंचितला आणि शिवसेनेसोबत काम करतील का। बघा, आता ज्या ठिकाणी सीट हे काँग्रेसला नसून एखाद्या वेळेस सीट हे शिवसेनेला किंवा वंचितला मिळालं तर त्यावेळेस त्या मतदारसंघामधील जे कार्यकर्ते शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे आहेत ते कार्यकर्ते आपल्याच युतीमधील वंचितसाठी आणि शिवसेनेसाठी कार्य करतील का, हा एक प्रश्न सगळ्यात मोठा आहे। आता हा प्रश्न काय आहे समजून घ्या। पहिला, शिवसेना ही बीजेपी सोबत होती, शिवसेनेची विचारसरणी हे पूर्णपणे हिंदुत्वावर आधारित होती आणि पूर्णपणे ते शिवसेना ही बीजेपीला संलग्न होती। पण आता दोघांमध्ये फूट पडून शिवसेना ही वेगळी झाली आणि त्यामध्येच अजून शिवसेनेमध्ये बंड होऊन शिवसेनेमध्ये 2 गट पडले, एक शिंदे गट आणि एक ठाकरे गट। ठाकरे गट हा स्वतंत्र राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत आहे आणि जो शिंदे गट आहे तो सध्या शिंदे गट हा बीजेपी सोबत गेलेला आहे। हे म्हणजे यांची झालेली पहिली मतविभागणी। आणि दुसरी काय, जो मतप्रवाह आहे, जो मतप्रवाह शिवसेनेचा आहे तो शिवसेनेचा मतप्रवाह वोटिंग काँग्रेसला करेल का, आणि काँग्रेसचा जो वोट प्रवाह जे आहे तो वोट प्रवाह शिवसेनेला मतदान करेल का, आणि मतदान करेल तर करेल पण त्यावेळेस कार्यकर्ते एकमेकाला समन्वय साधून एकमेकासोबत काम करतील का, हा एक प्रश्न या ठिकाणी उद्भवतो। आता या ठिकाणी सूत जुळवून घेणं खूप गरजेचं आहे। या ठिकाणी वैचारिक मतभेद असले तरी चालतील पण एक फॅक्टर समोर ठेवायचा आहे आणि तो फॅक्टर म्हणजे कुठला, मोदी हटाव जो फॅक्टर धरलेला आहे काँग्रेसनं आणि वंचितनं, हा फॅक्टर त्यांना समोर घ्यावा लागेल। आता यासाठी त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट केलेली आहे, राष्ट्रवादीने आणि वंचितनं या दोघांमधील जे वारंवार आलेले पारंपरिक जे मतभेद आहे ते मतभेद दूर ठेवून ते एकमेकांसोबत काम करायला तयार आहे ह्या इलेक्शनमध्ये। आणि फक्त दही आणि एक गोष्ट समोर ठेवलेली आहे, ते म्हणजे मोदी फॅक्टर जे आहे आणि बीजेपी जी आहे लोकशाही संपवायच्या मार्गावर असताना, संविधान धोक्यामध्ये असताना अशा वेळेस बीजेपीला कशा प्रकारे सत्तेपासून दूर करता येईल या अनुषंगाने सध्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये हे राजकारण सक्रिय होताना आपण बघत आहोत। आणि ह्याच गोष्टी महाराष्ट्रामध्ये सुद्धा सक्रिय होताना आपल्याला काही दिवसामध्ये कळेल। पण यावरती निर्णय कधी शासन घेईल, शासन म्हणजेच ते काँग्रेसचे नेते, राष्ट्रवादी नेते हे कधी घेतील ते काही अजून त्यावरती कुठलीही वाचना त्यांनी केलेली नाही। पण यावरती निर्णय काय येईल तो एक गोष्ट वेगळी असेल, पण जर निर्णय झाला तर यावेळेस ह्या 4 युती झाली तर यामध्ये नेमका हा प्रॉब्लेम हा येऊ शकतो। यासाठी पक्षाने समन्वय बैठका घेऊन यावरती तोडगा काढलाच पाहिजे, हा एक मुद्दा होता। आणि दुसरा मुद्दा कुठला, जर मोदीला तुम्हाला जर भारतातून काढायचं असेल तर पर्सनल युगो, पर्सनल अचिव्हमेंट, पर्सनल जे अटॅचमेंट असतात आणि पर्सनल इमोशन असतात त्या गोष्टी दूर ठेवून एक सकारात्मक कार्य करावं असं आंबेडकरांनी सांगितलेलं आहे।
त्यामध्ये त्यांनी सांगितले काँग्रेसला की तुम्ही बिहारमधून कमीत कमी फक्त जास्तीत जास्त फक्त तुम्ही 5 जागेवर तुम्ही निवडणूक लढवा. तुमचा युगो तुमचं जे वैयक्तिक काय गोष्टी असेल ते तुम्ही दूर ठेवा, फक्त तुम्ही 5 जागेवरतीच निवडणूक लढवा असं त्यांनी ठोक सांगितलेलं आहे बाळासाहेब आंबेडकर यांनी काँग्रेसला. ठीक आहे. आता बघा मताचं विभाजन आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना आणि काँग्रेस ह्या तिघा मतप्रवाह संघात वंचित येणार आहे. आणि वंचित फॅक्टर आणि शिवसेना फॅक्टर हे दोन्हीही प्रथमतः काँग्रेस सोबत आणि राष्ट्रवादी सोबत नेमकं जादू काय करतील किंवा समीकरण नेमकं यांचं काय असेल आणि याचा काही इफेक्ट बीजेपीवरती होईल का, आणि याचा इफेक्ट बीजेपीवर होत असेल तो इफेक्ट नेमका काय होईल याचा खरंच 2024 मध्ये ज्या ठिकाणी वंचित 8 ते 9 जागेचा दावा करतो त्या जागेवरती प्रबळ आणि प्रचंड मतानं निवडून येईल का, आणि वंचितचा यावेळेस फायदा हा आघाडीला म्हणजेच राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला होईल का हे सुद्धा बघणं खूप गरजेचं आहे. पण एकूणच बघा राजकीय वर्तुळामध्ये एक चर्चा चालू आहे. ती चर्चा अशी होती तर जर आघाडीसोबत हे वंचित आलं तर वंचितावर एक ठप्पा बसलेला आहे, तो म्हणजे वंचित ही बीजेपीची बी टीम आहे. हा ठप्पा तो पूर्णपणे पुसून जाईल. आणि पुढला मुद्दा आहे वंचित जर काँग्रेस सोबत आलं, जर मतविभागणी आहे ती मतविभागणी न होता बहुजन त्यानंतर काही मराठा समाज आणि मुस्लिम समाज आणि आदिवासी समाज हा पूर्णपणे पाठिंबा आघाडीला देईल आणि याचा आघाडीला फायदा होईल. पण इथं मुद्दा राहून एकच मुद्दा येतो. आपण जो मुद्दा पूर्वी बघितलेला आहे तो मुद्दा कुठला होता, जर वंचितला सोबत तुम्ही घेतला असाल पण त्या ज्या ठिकाणी वंचितचं वर्चस्व आहे जर त्या ठिकाणी जर शिवसेना किंवा काँग्रेस उभा राहिली तर त्यावेळेस वंचितचे कार्यकर्ते हे यांना सपोर्ट करतील का, हा एक मुद्दा इथं येतो. आणि ज्या ठिकाणी शिवसेनेचं वोट बँक चांगली आहे त्या ठिकाणी जर वंचितचा उमेदवार उभा राहिला ते त्यांना सहकार्य करतील का. तुम्हाला एकूणच याविषयी काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद सर्वांना. जय महाराष्ट्र. जय शिवराय. जय भीम.